तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कणसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर आता जातोय मी घरी, कामावरून सुटलो आहे आणि आज आहे श्री दत्त जयंती. आणि दत्त जयंतीनिमित्त मी दरवर्षी दत्त मंदिरात जातो. आमच्या इथे एक मोठं असं श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे, तर तिकडे दरवर्षी जातो मी. यावर्षी सुद्धा जाणार आहे. थोडा उशीर झाला आहे कारण का कामावरून आताच सुटलो. तर जाऊया, मित्र येणार आहे तर मित्रासोबत जाईन. आणि तिकडे आता बघूया, आता थोडं 8:30 वाजले तर किती क्राऊड असेल. आणि म्हणजे गर्दी असते, दिवसभर लाईन असते, पण आता थोडी कमी दिसेल गर्दी कारण का भरपूर वाजलेत. काही जण दर्शन घेऊन आले सुद्धा असतील. आता आपण जाऊया दर्शनाला श्री दत्तगुरूंच्या. ही दत्त जयंती वरती खूप मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. वरती महाप्रसाद सुद्धा असतो. आणि आता समोर बघायला लागतं कारण का माणसं धडकली तर मारतील म्हणून. तर चला जाऊया श्री गुरुदत्तांच्या हे पण चुकलं, श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी. थोडं माफ करा, काहीतरी पटकन बोलून जातो. तर जाऊया श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी. तर चला. तर आता फ्रेश वगैरे झालो आणि जातोय श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी. आणि आमच्या गल्लीतली सर्व मंडळी आहेत दर्शनासाठी आलेली. आणि डोंगराळ भाग आहे इथे, डोंगराच्या पायथ्याशीच राहतो असं म्हणता येईल. डोंगराळ भाग आहे इकडं पूर्ण. लहान पोरा घेतली नाहीत पेपाटी, 20 रुपये वसूल करायचे म्हणून मोठ्यानं वाजवत आहेत आणि त्रास देतात आपल्याला. आणि मध्ये मध्ये झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक असं होतोय कारण का कुठे लाईट आहे कुठे लाईट नाही असा होतोय. त्यामुळे मी एकदाच गायब होईन, म्हणजे मी मध्येच गायब होईल आणि मध्येच असा दिसेल तुम्हाला, तर असा विषय होईल. आणि ही आजकालची कार्टीले डांबरट आहेत, नुसता बॉम्बाट आहेत, त्यांचं काय लक्ष द्यायला नको त्यांच्याकडं. तर पोचू आता, पण 2 मिनटात, जास्त लांब नाही, थोडा जवळच आहे मंदिर, एक 10-15 मिनटावरती आहे. तर चला जाऊया. तर हा पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि या निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे वरती. मस्त छान वातावरण आहे. सकाळी जर बघितलात ना प्रसन्न वाटतं असं आहे इकडे. आता दिवसा असते थोडी गर्दी, आता थोडा जास्त वाजलेत त्यामुळे कोण नाही. आणि मागच्या बाजूला दर्शनासाठी आलेले सर्व भाविक भक्त आणि या साईडला सर्व खाऊंची दुकानं वगैरे तरी सध्या तरी कमीच आहेत, इथे जास्त असतात. आणि या साईडला आमचा दादा आहे. काय दादा, चल येतो, हां दर्शन घेऊन येतो. तर जाऊया आता वरती. आणि समोर आपल्या श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही सुद्धा आलो आहे दर्शनासाठी. आणि आता तर लाईन नाही कारण का भरपूर वाजलेत, त्यामुळे डायरेक्ट VIP एंट्री. तर या बाजूला शंकराची पिंड आहे आपल्या शंभू महादेवाची. आणि म्हणजे हे मंदिर आपल्या म्हणजे हे मंदिर शंकराचं मंदिर आहे. आणि ही सर्व आमच्या गल्लीतली मुलं आलेली आहेत दर्शनासाठी.
आणि पुढेच श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे या बाजूला. आणि या बाजूला श्री सूर्यबाबा यांची समाधी आहे. त्यांनी हे मंदिर म्हणजे स्थापन केलं. या मंदिराची स्थापना केली श्री सूर्यबाबा यांची तिथे समाधी आहे या बाजूला. आणि पुढे पालखी आहे श्री दत्तगुरूंची. तर मित्रांनो, मुंबईच्या ह्या धावपळीच्या जीवनापासून दूर आल्यासारखं वाटतंय आता. मंदिरात आल्यावर जरा शांती येते, शांती लाभते. शांती आयुष्यात पण येते, जीवनात पण येते आणि लाभते. शांती जरा शांत होतं, मन शांत होतं, डोकं एक तर शांत होतं एकदम. विचार करून 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 एक सॉफ्टवेअर मारतो ना आपण, तसं होतं. मोबाईलचं सॉफ्टवेअर मारतो तसं डोक्याचं पण असं पूर्ण हँग होतो दिवसभर. मी आता जरा शांत, तसंच वाटतं मंदिरात वगैरे आल्यावर. तर तुम्ही सुद्धा आवर्जून आठवड्यातून की नाही, महिन्यातून की नाही, एकदा मंदिरात नक्की जावा. खूप समाधान वाटतं. तर या दत्त जयंतीनिमित्त मंदिरात आलो, खूप बरं वाटलं. आता डबलबारीचा कार्यक्रम सुरू आहे, पण सकाळी कामाला सुद्धा जायचं आहे, त्यामुळे डबलबारीच्या कार्यक्रमाला बसणार नाही. आता घरी जाईन, जेवण वगैरे, आणि मग झोपून सकाळी परत कामाला जायचं आहे. तर 9 to 5 जॉब वाल्यांना माहिती आहे, तरी 9 to 5 करत करत थोडा पण आपला चालू आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे तशा आपल्या खूप व्हिडिओज येत राहतील, त्या व्हिडिओजला सुद्धा खूप प्रेम द्या. आणि शॉर्ट व्हिडिओज तर आपल्या रोज येत आहेत, कारण का लॉंग व्हिडिओज कधी कधी म्हणजे थोडा टाईम ॲडजस्ट होत नाही, त्यामुळे लॉंग व्हिडिओज कमी येत आहेत. पण शॉर्ट व्हिडिओ आपल्याला म्हणजे रोज येतात, त्या नक्की बघा जाऊन. कोणी बघितला नसेल तर नक्की बघा, चांगले आहेत. थोडं आपल्या कॉमेडी, थोडं मनोरंजन करायचं लोकांचं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.